वंदनीय बाबा. नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण फादर्स डे खूप मोठ्या जोशामध्ये साजरा केला गेला. सर्वांनी आपल्या स्टेटसवर, आपल्या सोशल मीडियावर आपल्या वडिलांचे फोटो, आठवणी शेअर केल्या. तशाच मी पण आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे माझ्या वडिलांच्या आठवणी शेअर केलेल्या आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला, छान छान अभिप्राय दिले, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानते. जन्मदाता ते माझे वडील, पण ज्यांनी मला माझ्या वैवाहिक जीवनामध्ये आधार दिला, मोलाचा सल्ला दिला, ते माझे सासरे मुकुंद बाळाराम नवलकर. आज यांच्या आठवणी मी तुमच्यासमोर शेअर करत आहे. माझ्या सासऱ्यांचा जन्म पण मुंबईतला, म्हणजे खुद्द मुंबईतला चमी रोड येथील खत्तर गल्लीत त्यांचं घर होतं. सगळ्या भावंडांच्यात म्हणजे भाऊ आणि बहिणींमध्ये ते थोरले. त्यांचं बालपण, तरुणपण, वैवाहिक आयुष्य हे खत्तर गल्लीतच गेलं. त्यांची सहचारिणी कमलप्रभा मुकुंद नवलकर त्यांची साथ मात्र खूप थोडे वर्षच त्यांना लाभली. खूप लवकर त्यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या संसाराची, कुटुंबाची जबाबदारी पूर्णपणे माझ्या सासऱ्यांवर पडली. त्यांचे मुलं खूप लहान होती. त्याच्यानंतर ते वडाळा, माटुंगा येथे स्थायिक झाले आणि नंतर मात्र ते विरारला आले. ते शेवटपर्यंत नंतर विरारलाच राहिले. माझे सासरे हे टेक्सटाईल कमिशनरमध्ये नोकरीला होते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत होते. वयाच्या 60व्या वर्षानंतर ते सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी वयाच्या 75व्या वर्षापर्यंत म्हणजे 15 वर्ष ते विरारवरून माटुंग्याला एका सोसायटीमध्ये क्लरिकलचं काम करायचे. आणि त्याच्यानंतरही म्हणजे 75 वर्षानंतरही त्यांनी 6 वर्ष आमच्या सोसायटीचे खजिनदार म्हणून त्यांनी कार्यभाग सांभाळला. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप काही कामं केली. खरंच त्यांचे आभार कसे मानावेत, म्हणजे सोसायटीच्या लोकांनीही त्यांचे खूप वेळा असे आभार मानले आहेत. त्यावेळेला म्हणजे 90 साली, म्हणजे 30 वर्षापूर्वी आमच्याकडे खूप पाण्याचा प्रश्न बिकट होता आणि तो प्रश्न माझ्या सासऱ्यांनी सोडवला. दुसरी एक लाईन म्हणजे पाण्याची लाईन, नवीन लाईन घेऊन तो प्रश्न सोडवला आणि म्हणूनच आमच्या सोसायटीच्या लोकांनी त्यांचे खूप वेळा आभार मानलेले आहेत. वयाच्या 85व्या वर्षापर्यंत ते कार्यरत होते. त्याच्यानंतर मात्र त्यांचं हळूहळू म्हणजे ते बाहेर जाणं वगैरे त्यांचं कमी झालं. माझे सासरे खूप मृदू स्वभावाचे होते. एकदम म्हणजे काय म्हणतात ना, बारीक होते आणि उंच होते. केस वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्यांचे केस काळे होते. पांढरे केसच तुम्हाला दिसणार नाहीत, इतके दाट केस होते. कपडे पण घालायचे ना ते पूर्ण व्हाईट रंगाचे, म्हणजे व्हाईट रंगाचा शर्ट आणि व्हाईट रंगाची पॅन्ट असे ते होते. सडपातळ बांधायचे होते आणि कितीही वेळा त्यांना तुम्ही सांगा खाली वर खाली वर, 3 जेणे खाली उतरणार, वर चढणार. बाजारहाट करावी तर त्यांनीच, फळभाज्या, भाज्या, त्याच्याबरोबर फिश मार्केटमध्ये जाऊन फिश पण म्हणजे बाजार पण आणावं तर त्यांनीच. मला त्यांनी कोळणीची अगदी ओळख करून दिलेली, म्हणजे विरारची ओळख खऱ्या अर्थाने मला त्यांनी करून दिली. मी त्यांची कोण होते तर सून होते, पण मुलगी बनून ते मी राहिले. मला कधी माझ्या वडिलांची, म्हणजे माझे वडील खूप लहान याच्यामध्ये गेलेले, म्हणजे मी लहान असताना ते गेले, पण त्यांनी मात्र मला वडिलांची कमी कधी करून दिली नाही. असं म्हणतात ना की सेवानिवृत्त झाल्यावर आपल्याला खऱ्या लाईफ पार्टनरची आवश्यकता असते. आणि कारण का असते, कारण आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो आपल्या जुन्या आठवणी. तसेच माझे सासरे माझ्याशी त्यांच्या शाळेतल्या आठवणी, त्यांच्या कॉलेजमधल्या आठवणी, त्यांच्या ऑफिसमधल्या आठवणी, त्यांच्या भावंडांबद्दल सर्व काही शेअर करायचे आणि मी माझ्या गता आठवणी त्यांच्याशी शेअर करायचे. त्यामुळे आमचं सासरे आणि सून हे नातं जे आहे ना ते खूप छानपैकी रंगत होतं. बॉन्डिंग खूप छान जमलेलं, म्हणजे सासू सुनेचं जसं नातं असतं ना, तशा प्रकारे सासरे आणि सुनेचं हे नातं खूप घट्ट होतं. आणि ते मला ना कधी एकेरी नाही हाक मारायचे, मला अहो साया अशी हाक मारायची आणि ती हाकही मला खूप आवडायची. माझे सासरे म्हणजे मुकुंद नवलकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद सच्चिदानंद नवलकर यांचे चुलत भाऊ, म्हणजे आम्ही एकत्र कुटुंबीय.
आणि असं मी नेहमी ते पण गर्वाने सांगायचे आणि मी पण आज तुम्हाला गर्वाने सांगू इच्छिते. माझ्या सासऱ्यांना ना म्हणजे जेवण थोडंफार करता येत होतं, म्हणजे अगदीच नाही असं नाही, वरण भात ते लावू शकत होते. म्हणून ते मला नेहमी ना, मी कधीही वरण करायला गेले ना का ते मला बोलायचे, अहो तुम्ही वरणामध्ये म्हणजे हिंग घातलंय ना, किंवा पुऱ्या करायला घेतल्या ना का ते बोलायचे, अहो पुऱ्या करताना तुम्ही त्याच्यामध्ये मळतात ना पीठ, त्यावेळेला ना तुम्ही थोडीसं ना रवा घाला. हं, या सगळ्या लहान लहान आठवणी, कारण ते नेहमी वरण करताना आणि पुऱ्या करताना मला त्यांची आठवण होती, येतेच येते. माझे ते असिस्टंट बनून राहिले. हो, आता तुम्ही म्हणाल असिस्टंट म्हणजे काय? खरं सांगू, महिला समाज किंवा कोणतंही काम माझं पर्सनली जी मी कामं करायची DTPची, त्याचं सगळं प्रूफ रिडिंग तेच तर करायचंय ना. अकाउंट्स म्हणजे त्यांचं अकाउंट्स खूप चांगलं होतं, मॅथ्स आणि इंग्लिश याच्यावर त्यांचं प्रभुत्व होतं, त्यामुळे प्रूफ रिडिंग आणि जे पूर्ण अकाउंटिंगचं टोटलिंग वगैरे तेच तर करायचे, बॅलन्स शीट म्हणजे खूपशे बारकावे अकाउंट्समधले मला त्यांनी शिकवले. फोन कधीही, आमच्याकडे लँडलाईन होता, कोणी नसताना जर फोन आला तर डायरीमध्ये त्याची नोंद करणं, कोणाचा फोन आला, किती वाजता आला आणि करायला सांगितलं तर तो केला पाहिजे, हे सुद्धा ते डायरीमध्ये त्याची नोंद असायची. डायरी माझ्याकडे अजूनही मी जपून ठेवलेली आहे, त्यांची आठवण म्हणून, कारण त्याच्यावर त्यांचं अक्षर आहे ना, त्या अक्षरावरून ते मला नव्याने भेटतील. असे माझे सासरे होते. त्यांच्या खूप आठवणी आहेत. आणखी एक आठवण मी तुम्हाला सांगते, ती म्हणजे आम्ही 2004 साली हरिद्वारला गेलेलो आणि ज्या वेळेला हरिद्वारला आम्ही गंगेचं दर्शन घेतलं आणि त्या गंगेमध्ये ज्या वेळेला आम्ही दिवे सोडले आणि त्यांनी पण दिवा सोडला, त्यांना धरून धरून मी आणलं आणि त्यांना मी दिवा सोडायला लावला, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मला ते म्हणाले की खरंच म्हणजे त्यांनी माझे त्यावेळेला आभार मानले आणि ते असे की तुम्ही मला इथे घेऊन आलात, त्या तीर्थक्षेत्र तुम्ही घेऊन आलात आणि मला गंगेचं दर्शन दिलं आणि साक्षात गंगेचं पाणी तिथे मी प्यायलो. आणि मला नेहमी असंच वाटतं की तुम्ही कुठेही घेऊन जा हो तुमच्या मंडळींना, तुमच्या आईबाबांना, परदेशात घेऊन जा, पण भारतामध्ये अशी काही ठिकाणे तिथे त्या वयस्कर लोकांना आवर्जून घेऊन जा, कारण त्यांना ते बघायचं असतं, ते तीर्थक्षेत्री जायचं असतं. आणि ते एवढंच मला म्हणालेले मला आठवते की मला आज खरोखर इतकं सार्थक वाटतं आणि तुम्ही पुण्याचं काम केलं की तुम्ही मला इथे आणलंत. हे जे शब्द माझ्या कानात घुमतायत ना, त्याच्याने मी अजूनही त्या आठवणीत नेहमीच रमते. आजकालच्या मुलींना मी सांगते की आजकालच्या मुलींना टिकल्या लावत नाहीत, पण मी कधीही टिकली चुकून माझी निघाली तर ते मला आठवण करून द्यायचे, अहो तुमची टिकली लावायची राहिली आहे, कुंकू लावा आधी. आणि मी टिकली हसत हसत लावायची. ही पण एक आठवण आहे. अशा किती आठवणी त्यांच्या आहेत, पण आज थोडक्यात तुमच्याशी आठवणी या शेअर केल्या. या आमच्या बाबांना म्हणजे फक्त 17 वर्ष त्यांचा मला सहवास लाभला. 31 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस, हा वाढदिवस म्हणजे त्याला 90वं वर्ष लागलेलं. त्यावेळेला आम्ही केक आणला, आरती केली आणि 31 डिसेंबर नंतर केवळ 20 दिवसांनी म्हणजे 19 जानेवारी 2010 साली त्यांना देवाज्ञा झाली. आज ते कुठेही असतील ना तर ते आम्हाला नक्कीच आशीर्वाद देत असतील. आणि माझ्या मुलीशी त्यांचे खूप सलोख्याचे म्हणजे एकदम संबंध होते. लहान मुलीप्रमाणे लहान मूल होऊन ते तिच्याशी खेळत होते. ह्या सगळ्या आठवणी आहेत. या आठवणी माझ्यापाशी नेहमीच असणार आहेत आणि त्या मला नेहमीच एक ऊर्जात्मक पुढे माझा हा प्रवास नेहमी चालू राहील. आणि शेवटला मी एवढंच म्हणेन, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. धन्यवाद.